म्हणजे माझा लव्ह मॅरेजला अजिबात विरोध नाहीये, फक्त तुम्ही चांगला पोरगा बघा. जर तुमची फार्मसी झाली असेल तर तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटर वाल्यासोबत पळून जावा. जर तुमची BCA MCA झाली असेल तर एखादा CCC क्लास घेतो, MSc चा क्लास घेतो, त्याच्यासोबत पळून जावा. जर मुलीची वकिली झाली असेल तर जे सोबत पळून जावा. आणि मुलगी जर सुंदर असेल आणि टाइमपास करत असेल तर आमच्यासारख्यांसोबत पळून जावा. जर मुलगी जर सिव्हिल इंजिनियर असेल तर एखादा बिल्डर सोबत पळून जावा. साले बिल्डर ठेकेदार राहू देतात आणि गवंडी सोबत पळून जातात. दिल दिया है तो ईड भी देंगे, साथ में प्लास्टर भी करेंगे, अशी गत झाली. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रेमाला क्वालिटी राहू द्या, क्वालिटी. कारण समोरचा तुम्हाला खोट्या दुनियेत ठेवतो आणि त्या खोट्या दुनियेला तुम्ही खरं मानून घेतात. प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न करा. लग्न नसेल करायचं, बिंदास सांगून द्या मला लग्न नाही करायचंय, पण हे खोटे प्रॉमिस खरे होऊ देऊ नका. कारण 5-10 वर्ष तुम्ही रिलेशनशिप मध्ये असतात आणि ऐन लग्नाच्या टायमाला सांगतायत माझे घरचे ऐकत नाही, माझ्या पप्पांना हार्ट अटॅक येतो आणि माझे पप्पा काही आजारीच असतात, आमकं तमकं बदा बदा काहीतरी सांगते आणि ब्रेकअप करून घेते आणि जगाला स्टेटस ठेवून सांगते जो भी है तेरे हवाले कर दिया है,